डांबरी, परंतु 1 किलोमीटर डांबरी नाही. त्यामुळे तिथून आम्हाला येताना पाय सटकतो किंवा काही असं होतं. त्यामुळे एखाद्या वेळेस प्रेत ही बाहेर खाली पडू शकते. त्यामुळे आम्ही कधी एखादी झोळीत पण बांधून आणतो. जिथं शेवटी सगळं संपतं तिथेच काही लोकांचं दुःख सुरू होतं. आपण बोलतोय नाशिक जिल्ह्यातील अतिदुर्गम सुरगाणा तालुक्यातील चापावाडी, मोहपाडा आणि पायरपाडा या गावांबद्दल. ही अवस्था काठीपाडा गट ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या या पाड्यांमध्ये आजही कायम आहे. इथं मृतांना स्मशानभूमीच नाही, मृत्यूनंतरही यातना शेवटचा प्रवासी जीवावर उदार होऊन करावा लागतोय. पाहुयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. शेवटचा प्रवास पण रस्ता नाही. काट्याकुट्यांची पायवाट शेतीच्या बांधावरून तिरडी वाहून नेली जाते. सागाच्या पलान शिवून ताडपदरीवर प्रेत ठेवून चिखल, गवत, पाऊस आणि तरीही अंत्यसंस्कारासाठी जीव धोक्यात घालून जावं लागतं. नाशिक जिल्ह्यातील सुरगाण्यातील चापावाडी, मोहपाडा आणि पायरपाडा या तिन्ही पाड्यांमध्ये सुमारे 2,500 ते 3,000 लोकसंख्या आहे. मात्र आजही इथे स्मशानभूमीच नाही. तान नदीच्या काठावर उघड्यावर प्रेतांवर अंत्यसंस्कार करावे लागतात. या एकमेव अस्थायी स्मशानभूमीचं अंतर प्रत्येक पाड्यापासून तब्बल 2.5 ते 3 किलोमीटर आहे. पावसाळ्यात चिता वीजते, चिता परत पेटवावी लागते. इथे छप्पर नाही, कुंपण नाही, रस्ताही नाही. पायरपाडा इथून तर प्रेत नदीतून ओलांडून नेलं जातं. सर्पदंश, विंचूकाटा, जंगली प्राण्यांचा धोका, मृताच्या नातेवाईकांना स्वतःच्या जीवाची जोखीम पत्करावी लागते. पावसाळ्यात पायवाट चिखलात बुडते. काही वेळा तिरडी सरकत जाते. प्रेत झोळीत बांधून स्मशानभूमीपर्यंत न्यावं लागतं. चिखलातून कमरेपर्यंत उंच गवतातून वाट काढावी लागते. या संदर्भात स्थानिकांनी काय म्हटलंय पाहूयात. 2-3 गावं मिळून ही आमची स्मशानभूमी आहे. ह्या स्मशानभूमीवर ज्यावेळेस आमच्या उन्हाळ्यात तर काही तसं अडचण नाही येत, पण पावसाळ्यात जेव्हा आम्हाला मोठी अडचण येते, 2-2.5 किलोमीटरचं हे लांब अंतर आहे स्मशानभूमीचं. आम्ही 1 किलोमीटरचं अंतर आहे डांबरी, परंतु 1 किलोमीटर डांबरी नाही. त्यामुळे तिथून आम्हाला येताना पाय सटकतो किंवा काही असं होतं. त्यामुळे एखाद्या वेळेस प्रेत ही बाहेर खाली पडू शकते. त्यामुळे आम्ही कधी एखादी झोळीत पण बांधून आणतो. झोळीत बांधून आणल्यानंतर पाणी चालू असलं तर आम्हाला इथं सह रचायला ताडपत्री टाकून रचावी लागते. ती सह रचल्यानंतर सर्व झाल्यानंतर आम्हाला ते जेव्हा मशान लावायची असते तेव्हा आम्ही ती ताडपत्री काढून घेतो. आणि हा रस्ता येताना हा असा आमचा रस्ता आहे. ह्या रस्त्याने आम्ही येतो. तिथं इथं आम्हाला यायला पण व्यवस्थित जागा नाही. त्यामुळे हा एवढा रस्ता झाला पाहिजे होता. त्यामुळे आम्ही इथं एवढी आमची रिक्वेस्ट आहे साहेब. जांभूळपाडा, दाभाडमाळ या गावातील तरुण युवक त्याचं आज दुर्दैवी निधन झालेलं आहे. तरी आज 5 तारीख आहे, 5 जुलै, आणि इतके आम्हाला अडचण आले का हा मृतदेह इथं स्मशानभूमी शेड नसल्यामुळे हे आज आम्हाला आज इथं हे ताडपत्री बांधून त्यांचा दहनविधी करावा लागत आहे. तरी पाऊस तर इतका आहे की आम्हाला अडचण म्हणजे भरपूर येत आहे. तर आता हे पाऊस उघडतो का हे जळून पडतंय याचीच आम्हाला आणखीन खतखत वाटून राहिलेली आहे. तरी आम्हाला साधा मृतदेह आणायला सुद्धा रस्ता नाही. आम्ही कोणत्या तरी परिस्थितीने इथंपर्यंत मृतदेह आणून आणि हे अशा पद्धतीत आम्ही अंत्यविधी करत आहे. सांगा बरं, ह्या प्रत्येक मनुष्याला जीवनाचा अधिकार आहे, जगण्याचा, शेवटी मरण्याचा सुद्धा अधिकार आहे. त्याची जर ही अशी अवस्था होत असेल तर काय उपयोग आहे? प्रशासनाला आम्ही किती वेळेस सांगून जर त्याची दखल घेत नाही लोकप्रतिनिधी, प्रशासन, तर मग हे प्रशासन झोपलेलं आहे का? लोकप्रतिनिधी झोपलेले आहेत का? हे अशी जर मनुष्यावर जर संकट अडचण येत असेल तर करायचं काय आम्ही साध्या माणसाने? गावाचे उपसरपंच ज्ञानेश्वर काशीनाथ वारदे, माझी एवढीच मागणी आहे का वारंवार आम्ही तक्रारी करून तरी सुद्धा आम्हाला स्मशानभूमीची अडचण येऊच राहिले. प्रत्येक वेळेस मागे असेच झाले. एक मौत आम्ही अशीच ताडपत्री बांधून आणि हे पेटवण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा त्यांनी म्हणजे आमचा विचार न केला. मग हे खासदार आमदार झाले, त्यांच्याकडं वारंवार आम्ही तक्रारी करून आमचा विचार का बरं करत नाही ते असं म्हणजे आमच्या गावात काही तुच्छ मगून समजलंय का? त्यांना आम्ही मदत नाही का केली का किंवा काही गोष्टी केल्या नाही का? त्यांनी आमची त्वरित विचार करून आमचा हा प्रश्न म्हणजे हे काय ते करावा. आणि स्मशानभूमी आम्हाला आमच्या गावासाठी देवा. रोंगाणा ग्रामपंचायत तर्फे जांभूळपाडा गाव आहे,
ते त्या मार्फत आम्हाला स्मशानभूमी त्यांनी द्यावं अशी यांची पण आता बघा तुम्ही ह्याच वेळेस ताडपत्री बांधली ताडपत्री पण समजा आपली पेटून गेली ती आज 2000-3000ची समजा आहे माणूस तर गेलाच पण मग ते ताडपत्र्या वगैरे काय सगळ्या पण त्या पण जाऊ राहिल्या मग हे अवस्थेत आम्ही जर मृतदेह आम्ही हे दफन करतोय त्याच्यामुळं मग आम्हाला काही ना काही कोणते ना कोणत्या परिस्थितीमधून तुम्ही आम्हाला स्मशानभूमी देण्याचा प्रयत्न करावा किंवा ह्या घोर पहा ना तुम्ही इकडे ह्या घोर पहा ना ह्या एवढ्या जर आम्ही जमिनीखाली जर थपकून राहिलोय मग आजपर्यंत आमच्या स्मशानभूमीच नाही ना मग आम्हाला का बघून असे वंचित ठेवता बुवा असं आणि इतर यांच्या सगळ्या आम्ही ग्रामस्थ सदस्य मुरलीधर गांगळे आणि उपसरपंच ज्ञानेश्वर वारदे यांच्या ग्रामस्थही आहेत आणि त्यांच्याच वतीने आम्ही तुमच्याकडे मागणी परंपरा म्हणजे वारंवार करून तरी तुम्ही आम्हाला काही सहकार्य केलं नाही मग आम्ही काय करायचं कोणाकडे जायचं नाहीच काय ते हे केलं तर आम्ही रस्ता रोको करू नाही तर मग आंदोलन करू नाही तर उपोषणाला बसू दिवस काही देणार नाही आम्ही आता तुम्हाला तारीख देणार नाही दिवस देणार नाही आम्ही सर्व गावकरी इथं आहेत आम्ही सर्व अमरून उपोषण केल्याशिवाय आमचा काहीच आता इथं पर्याय नाही आम्ही जर जोपर्यंत आता लवकरात लवकर शेड देणार नाही तोपर्यंत आम्ही वाट बघतोय जर शेड नाही तर आम्ही उपोषणाला बसणार म्हणजे बसणार याच्यात काही बदल होणार नाही ना मग आता उपोषणाशिवाय पर्यायच नाही कारण का एवढा समजा अधिकार असून सुद्धा जर ते वारंवार अशाच हे करू राहिले चापावाडी आणि परिसरातील लोक मृत्यूनंतरही सन्मानानं निरोप देऊ शकत नाहीत ही आपल्या व्यवस्थेची शोकांतिका आहे प्रशासनानं आणि लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष घालून स्मशानभूमी आणि रस्त्यांची अव्यवस्था करावी अशी मागणी आता नागरिकांच्याकडून केली जाते 9 न्यूज महाराष्ट्रासाठी देवेंद्र ढुमसे नाशिक